नमस्ते छात्र, आप लोग पिछले कक्षा में ईमानदारों के सम्मेलन में कौन कौन सी चीज़ें चोरी हो रहे थे उसके बारे में जान लिया था ना छात्रों। हरिशंकर परसाई जी एक ईमानदार व्यक्ति थे, उन्हें उद्घाटन करने के लिए बुलाए थे, लेकिन वहाँ लेकर दिखे चप्पलें, चादर, धूप का चश्मा सभी क्या हो गए थे, चोरी हो गए थे। और वह चोरी करने वाले कौन थे? चोरी करने वाले ही ईमानदार डेलीगेट थे। एक और ईमानदार की सम्मेलन नामक एक सम्मेलन को आयोजन किया। वहाँ ईमानदार डेलीगेटों को बुलाया गया था। वे ईमानदार डेलीगेट ने ही क्या कर रहे थे? चोरी कर रहे थे। हमारे समाज में ऐसे व्यक्ति या रहे तो हमारा समाज उन्नति होने का संभव है या अवनति होने का संभव है? जरूर अवनति हो जाएगा, ठीक है ना? ठीक है छात्रों, टेक्स्ट बुक निकालो और अगले वाक्य के बारे में पढ़ाओगे। वहाँ एक ना एक दिन बहुत सारे चीजें चोरी कर रहे थे। एक ईमानदार डेलीगेट की ब्रीफ केस भी चोरी हो गए थे। ईमानदार डेलीगेट के ब्रीफ केस चोरी होने से वहाँ शोर कर रहे थे। शोर का मतलब हल्ला, हल्ला का मतलब है कि शोर कर रहे थे। वह लेखक जी ने उनसे पूछा कि ब्रीफ केस में क्या था? पैसा था क्या? पैसा था ऐसे पूछे तो पैसा नहीं थे। ब्रीफ केस में क्या था? ब्रीफ केस में कागजात था, कागजात पत्रगड़ो इत्तु। उसके बाद लेखक जी के धूप का चश्मा भी खो गए थे, गायब हो गए थे। लेखक जी ने 2-3 लोगों से कहा था, उस विषय फैल गए थे। तब एक ईमानदार डेलीगेट ने ही चश्मा पहनकर वह इत्मीनान से आकर लेखक को समझाने आया था, ठीक है ना? उन्होंने लेखक जी ने, उन्होंने का मतलब है कि लेखक जी ने बैठक समाप्त होने के बाद फिर अपने कमरे में गया था। वह देखे तो पहले दिन धूप का चश्मा गायब हो गए थे। फिर रात में जाकर उन्होंने अपने बेड में कंबल देखे तो कंबल भी गायब हो गए थे। क्या गायब हो गए थे? कंबल भी गायब हो गए थे। देखो टेक्स्ट देखो। तीसरे दिन रात को लौटा तो कुछ हरारत थी, थोड़ी ठंडी भी थी। मैंने सोचा बिस्तर से कंबल निकाल लूं, पर कंबल भी गायब था। तीसरे दिन लेखक जी उधर बैठक समाप्त होने के बाद अपने कमरे में गया। थोड़ा सा ठंडी थी, ಸ್ವಲ್ಪ ಚಳಿ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು, इसलिए उन्होंने सोचा कि कंबल निकाल लो, कंबಳಿಯನ್ನ ತಕೊಳ್ಳುವ ಅಂತ ಯೋಚಿಸುತ್ತಾರೆ। ಆಗ ಏನಾಗುತ್ತದೆ? कंबल भी गायब थी, कंबल भी गायब थी। ಆ ಕಂಬಳಿ ಕೂಡ ಕಳೆದೋಗಿರುತ್ತದೆ, ಕಳ್ಳತನ ಆಗಿರುತ್ತದೆ। फिर हल्ला हुआ, फिर हल्ला हुआ, हल्ला शोर हुआ, ಮತ್ತೆ ಗಲಾಟೆ ಶುರುವಾಯಿತು। स्वागत समिति के मंत्री आए। वहाँ स्वागत समितिಯ ಮಂತ್ರಿ ಬರ್ತಾರೆ। ಆ ಸ್ವಾಗತ ಸಮಿತಿಯ ಮಂತ್ರಿಗಳಲ್ಲಿ ಬರ್ತಾರೆ, ಗಲಾಟೆ ಆಗುವಾಗ
कई कार्यकर्ता आए, कई कार्यकर्ता भी वहां आए, उस सम्मेलन को कार्यकर्ता भी आए। मंत्री कार्यकर्ताओं को डांटने लगे, डांटना, मंत्री ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಸ್ವಾಗತ ಸಮಿತಿಗೆ ಮಂತ್ರಿ ಕಾರ್ಯಕರ್ತಾओं को डांटने लगे, ಬೈಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ। तुम लोग क्या करते हो, ನೀವೇನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಿ, तुम्हारी ड्यूटी यहाँ है, ನಿಮ್ಮ ಡ್ಯೂಟಿ, ನಿಮ್ಮ ಕೆಲಸ ಇಲ್ಲಿ, तुम क्या करते हो, तुम्हारी ड्यूटी ಯಾವ, तुम्हारे रहते चोरियां हो रही है, तुम्हारे यहाँ रहते ही चोरी हो रही है, कौन रहते ही, कार्यकर्ता, कार्यकर्ता उधर ही है, वे रहते ही क्या हो रही है, चोरियां हो रही है, ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಅಲ್ಲಿದ್ದಾರೆ, ಆದರೂ ಕೂಡ ಏನಾಗ್ತಾ ಇತ್ತು, ಕಳ್ಳತನ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು। ಆ ಕಾರಣದಿಂದ ಸ್ವಾಗತ ಸಮಿತಿಯ ಮಂತ್ರಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಬೈಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ। ಯಹ ಈಮಾನ್ದಾರ್ ಸಮ್ಮೇಳನ ಹೇ, ಇದು ಯಾವ ಸಮ್ಮೇಳನ, ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಮ್ಮೇಳನ। बाहर यह चोरी की बात फैली तो कितनी बदनामी होगी, बाहर ಹೊರಗಡೆ ಎಲ್ಲಾದರೂ ಈ ಕಳ್ಳತನದ ವಿಷಯ ಗೊತ್ತಾದ್ರೆ, ಹರಡಿದ್ರೆ, ಒಬ್ಬರಿಂದೊಬ್ಬರಿಗೆ ಗೊತ್ತಾದ್ರೆ ಏನಾಗೋದು, ಈ ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಭೆಗೆ ಕಳ್ಳತನ ಆಗ್ತಾ ಇರುವಂತಹ ವಿಷಯ ಗೊತ್ತಾದ್ರೆ ಏನಾಗೋದು ಅಂತೇಳಿ ಮಂತ್ರಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಬೈಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ। मंत्री ने गुस्से से कहा, मैं पुलिस को बुलवाकर यहाँ सबकी तलाशी करवाता हूँ। मंत्री ಬೈತಾರೆ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ, ಮತ್ತೇನು ಹೇಳ್ತಾರೆ, मैं पुलिस को बुलवाकर यहाँ सबकी तलाशी करवाता हूँ, तलाशी करना, ढूंढवाना, ನಾನು ಪೊಲೀಸನ್ನ ಕರೆಸಿ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಹುಡುಕಿಸ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ತಲಾಶಿ ढूंढना। मैंने समझाया ऐसा हरगिज मत करिए, मैंने समझाया, लेखक जी ने स्वागत समिति के मंत्री को समझाया कि ऐसा हरगिज मत करिए, इंತಹ ಹಾಗೆಂದಿಗೂ ಕೂಡ ಬಿಲ್ಕುಲ್ ಖಂಡಿತ ಹಾಗೆ ಮಾಡಬೇಡಿ, ಪೊಲೀಸರಿಗೆ ಹೇಳಬೇಡಿ। मैंने समझाया ऐसा हरगिज मत करिए, ईमानदारों के सम्मेलन में पुलिस ईमानदार की तलाशी ले, यह बड़ी अशोभनीय बात होगी, फिर इतने बड़े सम्मेलन में थोड़ी गड़बड़ी होगी। ನೀವೆಲ್ಲರೂ ಕರೆಸಿದ್ರೆ, ಇಂತಹ ಇಮಾನ್ದಾರ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ, ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಮ್ಮೇಳನಕ್ಕೆ ಪೊಲೀಸರನ್ನ ಕರೆಸಿದ್ರಿ ಅಂತ ಆದ್ರೆ, ಇದು ಬಡಿ ಅಶೋಭನೀಯ ಬಾತ್, ಶೋಭೆ ಒಳ್ಳೆಯದಲ್ಲ, ಇಂಥ ಕೆಟ್ಟ ವಿಷಯ, ಇಂಥ ಕೆಟ್ಟ ವಿಷಯ ಬೇರೆ ಯಾವುದು ಇಲ್ಲ। फिर इतने बड़े जलस में, इतने बड़े सम्मेलन में, ಇಂತಹ ಆದರೆ, ಇಂತಹ ದೊಡ್ಡ ಒಂದು ಸಭೆಯಲ್ಲಿ ಥೋಡಿ ಗಡ್ಬಡಿ ಹೋಗಿ, ಏನೋ ಗಡಿಬಿಡಿಯಿಂದ ಆಗಿರ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳಿ ಲೇಖಕರು ಮಂತ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ। ಏ ಕಾರ್ಯಕರ್ತನೇ ಕಹ, ಆಗ ಒಬ್ಬ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಹೇಳ್ತಾರೆ, तलाशी किनकी करवाएगी, आधे के लगभग डेलीगेट तो किराया लेकर दोपहर को ही वापस चले गए। तलाशी किनकी करवाएगी, ಯಾರನ್ನ ಹುಡುಕಿಸ್ತೀರಾ, ಯಾರ ಹತ್ರ ಹುಡುಕಿಸ್ತೀರಾ, आधे के लगभग डेलीगेट ने किराया लेकर दोपहर ही चले गए, ಅರ್ಧಕ್ಕರ್ಧ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳೇನಾಗಿದ್ದಾರೆ, ಮಧ್ಯಾಹ್ನವೇ ಅವರಿಗೆ ಕೊಡಬೇಕಿದ್ದಂಥ ಹಣವನ್ನು ತಗೊಂಡು ಹೋಗಿದ್ದಾರೆ। ಇನ್ಯಾರಲ್ಲಿ ಹುಡುಕಿಸುವುದು, ಹೋಗುವಂಥವರೆಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಆಗಿತ್ತು। रात को पहनने के कपड़े सिरहाने दबाकर सोया, लेखक जी ने, लेखक जी को डर लगा, इस कारण से उन्होंने रात में, रात का विराम शब्द है कि सुबह, रात में पहनने के कपड़े, अगले दिन पहनने के कपड़े सिरहाने दबाकर सोए, सिरहाने ಮರುದಿನ ಸಿರಹಾನೆ, ತಕಿಯ, ಸಿರಹಾನೆ ಅಂದರೆ ತಕಿಯ, ದಿಂಬು, ಪಿಲ್ಲೋ, ಮರುದಿನ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಹಾಕುವಂಥ ಬಟ್ಟೆನ ದಿಂಬುವಿನ ಅಡಿಗಿಟ್ಟು ಮಲ್ಕೊಳ್ತಾರೆ। नई चप्पलें और सेविंग का डिब्बा बिस्तर के नीचे दबाया, नई चप्पलें, ಹೊಸ ಚಪ್ಪಲ್ ತಗೊಂಡಿದ್ರು, ಅದರ ಜೊತೆಗೆ ಸೇವಿಂಗ್ ಬಾಕ್ಸ್, ಸೇವಿಂಗ್ ಮಾಡುವಂಥ ಬಾಕ್ಸ್ ಕೂಡ ಇತ್ತವರಲ್ಲಿ, ಅದನ್ನ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಬಿಸ್ತರ್, ಬಿಸ್ತರ್ ಅಂದರೆ ಬೆಡ್, ಹಾಸಿಗೆ, ಹಾಸಿಗೆ ಅಡಿಯಲ್ಲಿಟ್ಟು, ತಲೆದಿಂಬಡಿಯಲ್ಲಿ ಹಾಕೋ ಬಟ್ಟೆಯನ್ನಿಟ್ಟು ಮಲ್ಕೊಳ್ತಾರೆ। सुबह मुझे लौटना था,
मुझे उन लोगों ने अच्छा पैसा दिया, मैंने सामान बांधा. ಬೆಳಿಗ್ಗೆ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕಿತ್ತು ಅವರಿಗೆ, ಹೊರಡಲಿಕ್ಕಿತ್ತು. वे लोगों ने अच्छा पैसा दिया, ಒಳ್ಳೆ ಹಣವನ್ನು ಕೂಡ ಇವರಿಗೆ ಕೊಡ್ತಾರೆ. मैंने सामान बांधा, ಏನೇನು ತಗೊಂಡು ಹೋಗಿರ್ತಾರೋ ಆ ತಗೊಂಡೋದ ವಸ್ತುಗಳನ್ನೆಲ್ಲ ಅವರು ಕಟ್ತಾರೆ. ಬಾಂಧ ಅಂತ ಹೇಳಿ ತುಂಬಿಸಿ ಕಟ್ಟಿರ್ತಾರೆ. मंत्री ने कहा, परसाई जी गाड़ी आने में देर है, चलिए स्वागत समिति के साथ अच्छे होटल में भोजन हो जाए, अब ताला लगा देते हैं. ಆಗ ಮಂತ್ರಿ ಸ್ವಾಗತ ಸಮಿತಿಯ ಮಂತ್ರಿ ಅವರು ಪರ್ಸಾಯಿಜಿ ಅವರಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಪರ್ಸಾಯಿಜಿ ಗಾಡಿ ಆನೆ ಮೇ ದೇರ್ ಹೈ, ಗಾಡಿ ಬರಲಿಕ್ಕೆ ಇನ್ನೂ ಹೊತ್ತಿದೆ, ಸಮಯ ಇನ್ನೂ ಹೊತ್ತಿದೆ ಬರಲಿಕ್ಕೆ. ಚಲಿಯೇ ನಡೀರಿ, ಸ್ವಾಗತ ಸಮಿತಿ ಕೆ ಸಾಥ್ ಅಚ್ಚೆ ಹೋಟೆಲ್ ಮೇ ಭೋಜನ ಹೋ ಜಾಯೆ, ಸ್ವಾಗತ ಸಮಿತಿಯ ಒಟ್ಟಿಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಹೋಟೆಲ್ನಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಒಳ್ಳೆಯ ಊಟವನ್ನು ಮಾಡುವ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆ ತಾಲ ಲಗಾ ದೇತೆ ಹೈ, ಈಗ ನಾವು ಲಾಕ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೇವೆ, ಹೋಗುವ ನಾವು ಹೋಗಿ ಒಳ್ಳೆ ಹೋಟೆಲಲ್ಲಿ ಊಟ ಮಾಡುವ ಅಂತೇಳಿ ಸ್ವಾಗತ ಸಮಿತಿಯ ಮಂತ್ರಿ ಪರ್ಸಾಯಿಜಿ ಅವರಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. पर ताला भी गायब था, ताला देखने के लिए ताला लगाने के लिए देखते हैं, देखिए तो ताला भी गायब हो गया था. ಲಾಕ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅಂತ ನೋಡ್ತಾರೆ, ಅಲ್ಲಿ ಬೀಗ ಕೂಡ ಇರಲಿಲ್ಲ ಹಾಕಲಿಕ್ಕೆ. मैंने कहा, ताला क्या हो गए थे, गायब हो गए थे. ताला तक चुरा लिया, ताला तक चुरा लिया, ताला तक ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಹೋಗಿತ್ತು, ತಾಳ ಲಾಕ್ವರೆಗೆ ಹೋಗಿತ್ತು. ಚಪ್ಪಲ್, दूध का चश्मा, चादर, कंबल, ब्रीफकेस, ताला सभी गायब हो गए. ये सभी चीजें गायब. ಎಲ್ಲಿಂದ ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಅಂದ್ರೆ ಚಪ್ಪಲಿಂದ ಹಿಡಿದು ಲಾಕ್ ಮಾಡೋ ಬೀಗದವರು ಕೂಡ ಏನಾಗಿತ್ತು, ಕಳ್ಳತನ ಆಗಿತ್ತು. मैंने कहा, रिक्शा बुलवाइए, मैं सीधा स्टेशन जाऊंगा, यहाँ नहीं रुकूंगा. लेखक जी ने कहा कि रिक्शा बुलवाइए, रिक्शावನ್ನ ಬರಲಿಕ್ಕೆ ಹೇಳಿ, मैं सीधा स्टेशन जाऊंगा, ನಾನು ಸೀದಾ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಹೋಗ್ಬಿಡ್ತೇನೆ, यहाँ नहीं रुकूंगा, ಇಲ್ಲಂತೂ ನಾನು ನಿಲ್ಲೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಮಂತ್ರಿ हैरान थे, बोले ऐसी भी क्या नाराजगी है. ಮಂತ್ರಿ हैरान ಅವರಿಗೊಂಥರ ಮಂತ್ರಿಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಯಿತು. ऐसी ही क्या नाराजगी है, ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. मैंने कहा, नाराजगी कतई नहीं है, बात यह है कि चीजें तो सब चुरा ली गई, ताला तक चोरी में चला गया, अब मैं बचा हूँ, अगर रुका तो मैं ही चुरा लिया जाऊंगा. लेखक जी ने परसाई जी को स्वागत समिति के साथ भोजन करेंगे, हम लोग अभी ताला डालेंगे, हम लोग सभी जाकर एक अच्छे होटल में भोजन करके आना है. ऐसे पूछने के वक्त लेखक जी ने सोचने के पहले ही उन्होंने ताला लगाने के लिए देखते हैं, ताला तक भी चोरी हो रहे थे. इस कारण से लेखक जी ने क्या किया, इस कारण से लेखक जी ने मैं यहाँ नहीं रखूँगा, एक रिक्शा बुलवाइए, मैं स्टेशन पर चले जाऊँगा, ನಾನು ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಹೋಗ್ತೇನೆ ಅಂತೇಳಿ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಷ್ಟು ಕೋಪ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಡಿ ಅಂತೇಳಿ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಇಸಿವಿ ಕ್ಯಾ ನಾರಾಜಗಿರಿ, ಯಾಕೆ ಇಷ್ಟು ಕೋಪ ನಿಮಗೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳುವಾಗ, मैंने कहा, ನಾರಾಜಗಿ ಕತಾಯಿ नहीं, ಕೋಪ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಏನಿಲ್ಲ, ಅಂಥದ್ದೇನಿಲ್ಲ ನನ್ನಲ್ಲಿ. बात ये है कि चीजें तो सब चुरा ली गई. ಏನು ವಿಷಯ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಈ ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳೀಗ ಕತ್ಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ತಾಲಾ ತಕ್ ಚೋರಿ ಮೇ ಚಲ ಗಯ, ತಾಲಾ ತಕ್ ಚೋರಿ ಮೇ ಚಲ ಗಯ, ಲಾಕ್ವರೆಗೆ ಹೋಗಿದೆ ಕಳ್ಳತನದಲ್ಲಿ. अब मैं बचा हूँ, ಈಗ ನಾನು ಮಾತ್ರ ಉಳ್ಕೊಂಡಿದ್ದೇನೆ. अगर रुका तो मैं ही चुरा लिया जाऊंगा, अगर रुका तो मैं ही चुरा लिया जाऊंगा. ಇಲ್ಲೆಲ್ಲಾದ್ರೂ ನಾನು ಉಳ್ಕೊಂಡ್ರೆ ನನ್ನನ್ನು ಕೂಡ ಕದ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ ಯಾರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಕೋಪ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳುವಂಥ ವಿಷಯ ಏನಿಲ್ಲ, ಆದರೆ ನಾನೆಲ್ಲಾದರೂ ಅಕಸ್ಮಾತ್ ಇಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತು ನಿಂತೆ ಅಂತಾದರೆ ನನ್ನನ್ನು ಕೂಡ ಯಾರು ಕದ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ, ಯಾರೋ ಕದ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೋದು. ಯಾರು ಕದಲಿಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ, ಸಿರ್ಫ್ ವಹ ईमानदार व्यक्ति,
क्या किया? अपना सामान बांधकर सीधा जाने का निर्णय लिया, सीधा अपना घर जाने का निर्णय लिया। छात्रों, फूल मालाएं मिलने पर लेखक जी ने क्या सोचते हैं? फूल मालाएं मिलने पर लेखक जी ने सोचते हैं कि आसपास कोई माली होता तो उसे भी बेच लेता। ठीक है ना? लेखक ने कमरा छोड़कर जाने का निर्णय क्यों लिया? क्यों लिया? लेखक जी ने कमरा छोड़कर जाने का निर्णय क्यों लिया? लेखक जी ने ईमानदारों के सम्मेलन के उद्घाटन करने के लिए गए थे। वह हर दिन एक ना एक चीजें गायब हो रहे थे, इसलिए मैं यहाँ रखा तो मुझे भी चुरा लिया जाऊंगा, ऐसे सोचकर कमरा छोड़कर जाने का निर्णय लिया। ठीक है ना? समझ में आया क्या? ठीक है, अच्छा।